मूर्ती आजचे सत्कार मूर्ती श्री सच्चिदानंद परब उर्फ संजू परब आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक, त्या राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दीपक भाई, ज्यांच्या भाषणातनं संजूवरचं प्रेम निलेशजींचं किती आहे हे आपल्या सगळ्यांना कळलं। ते विधिमंडळात खरोखरच शिवसेनेचा आवाज बुलंद करणारे आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार निलेशजी राणे, माजी आमदार राजनजी तेली, जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादासाहेब साईल, महिला जिल्हा प्रमुख नीताताई कविटकर, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयजी पडते, प्रितेश राहुल, शिक्षण सभापती सचिनजी वालावलकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक, सर्व पत्रकार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की संजूचा वाढदिवस हा दर 3 महिन्यांनी यावा। याचं कारण प्रत्येक जण स्वतःच्या मनातलं जे आहे ते या ठिकाणी बोलत होतं आणि ते सगळं पत्रकारांना मिळत होतं। त्याच्यामुळे संजू, तुझा वाढदिवस आता दर 3 महिन्यांनी आपण साजरा करू, म्हणजे प्रत्येकाचं मन मोकळं करण्याची संधी देखील तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळेल। पण आज संजूसाठी मी एवढ्यासाठीच आलो, ते याच भागातले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, आणि निलेशजी, तुम्ही भाग्यवान आहात की संजू सारखा सहकारी हा गेली कित्येक वर्ष तुमच्या सोबत आहे। आणि आम्ही आता भाग्यवान झालो की तुमच्यामुळे संजू आमच्या सोबत आला आणि आम्हाला देखील तो सहकारी म्हणून लाभला। कारण मी देखील पक्षाच्या चळवळीतनंच लहानाचा मोठा झालो, संघटन करता करता राज्याचा उद्योगमंत्री झालो। कुठचंही संघटनेचं काम संजू परबना जर सांगितलं तर त्यांच्या कधीच समोरून नाही असं म्हणजे उत्तर येत नाही। कुठचंही काम सांगा, अडाळीचं काम सांगा, सावंतवाडीतलं काम सांगा, म्हणजे तर मी एकदा कणकवलीचं देखील त्यांना काम सांगितलं होतं। त्यामुळे त्यांचा पिंड हा कार्यकर्ता आहे, त्यांचा पिंड हा शिवसैनिक आहे। आणि म्हणून भाईंच्या भाषणातनं आपण ऐकलं असेल की विकास कामाची ताकद भाईंच्या माध्यमातून जी मतदारसंघाला मिळते ती जर कॅरी फॉरवर्ड केली तर लोकच तुम्हाला स्वीकारतील, असं भाईंनीच तुम्हाला सांगितलं। त्यामध्ये बाकीची चर्चा करण्याची काही आवश्यकताच नाही। आणि भाई, मी मगाशी बघितलं दत्ता सामंत असं म्हणाले की तुम्ही आल्यानंतर संजू परब तुम्हाला वाकून नमस्कार त्यांनी केला, तर ते आतापासूनच असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत मी दीपक केसरकर साहेबांसारखंच वागतोय, दीपक केसरकर साहेबांसारखंच वागतोय। त्याच्यामुळे संजू पावलावर पाऊल टाकत असताना मला असं वाटतं की दीपक भाईंचं आजचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे। पण सावंत साहेबांचा देखील आवाक आम्ही बघितला। भाजपाच्या व्यासपीठावर जाऊन मनीषला देखील तुम्ही आमदार व्हा म्हणून सांगता आणि शिवसेनेच्या व्यासपीठावर संजूला देखील आमदार व्हा म्हणून सांगता, पण नक्की या दोन बिचारांनी करायचं काय त्यांच्या समोरचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांना तरी इकडे यावं लागेल ना, ते ह्यांना तरी तिकडे जावं लागेल, पण हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे। त्याच्यामुळे दत्ता सामंत साहेब मगाशी म्हणाले की ते निलेश राणे साहेबांच्या मागे ठामपणाने उभे राहणार आहेत। मला मनापासून आनंद झाला दत्ता सामंत साहेब की असे कार्यकर्ते, असे पदाधिकारी जे निस्वार्थपणे आपल्या आमदाराच्या मागे, आपल्या नेत्या मागे आणि आपल्या पक्षाच्या मागे उभे राहतात, त्या पक्षाला त्या जिल्ह्यामध्ये काहीच कमी पडणार नाही हा संकेत देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं दत्ता सामंत साहेबांनी दिला। आणि दत्ता सामंत साहेब म्हणाले की त्यांना काहीच नकोय, पण निलेशजी साक्षीदार आहेत। मगाशी एक प्रपोजल सचिन वालावलकरनं तुमच्या साक्षीनं मला आणलं, मी सांगितलं की नाही त्यांना अध्यक्ष करून टाका म्हणून, कुठचं ते सांगू नका, पण मी सांगितलं। त्याच्यामुळे दत्ता सामंत साहेबांवर देखील अन्याय होणार नाही यासाठी मी आणि सचिन वालावलकर साहेब देखील प्रयत्न करतोय आणि त्याच्यातनं देखील काहीतरी चांगलं घडेल असं मला बरं ते आता नंतर सांगतो दत्ता सामंत साहेबांना मी काय देणार आहे, किंवा झाल्यावर आपल्यालाच सिंधुदुर्गवाल्यांना कळेल की दत्ता सामंत काय झाले। पण आजचं व्यासपीठ जे आहे हे मला असं वाटतं की सकारात्मक व्यासपीठ आहे। आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याला जर विकासात्मक पुढे न्यायचं असेल, आपण प्रत्येकानं राणे साहेबांचं नाव घेतलं, राणे साहेबांच्या
आवाक्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला जर काम करायचं असेल तर आपल्या सगळ्यांमधले मतभेद बाजूला ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हाच माझा अजेंडा आहे आणि हाच माझा पक्ष आहे असं समजून आपण जर काम केलं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातला 1 नंबरचा जिल्हा होईल, याच्यामध्ये तिळमात्रही शंका कुणाच्याच मनामध्ये असण्याचं कारण नाही. फक्त शेवटी आपण संजूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प केला पाहिजे. संजूचा वाढदिवस एवढा गाजला आहे की काल ताजचा MOU झाला. आता बाईंनी सांगितलं की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मुहूर्त देखील आजचाच लाभला आणि इथं बसलेला असताना माझ्या हातात संजू योगायोगानं चिठ्ठी आली की ज्याचा उल्लेख भाईंनी इथं केला आणि राजन तेली साहेबांनी इंडस्ट्रीची मागणी केली. म्हणजे संजूच्या वाढदिवसात जर एवढी ताकद असेल तर पुढं काय होणार आहे मला माहीत नाही. मला आत्ताच असा कागद आला की डाव्होसला आम्ही हेलिओस शेल्टर प्रायव्हेट लिमिटेड बरोबर जो MOU केलेला होता 4,000 कोटीचा, त्या कंपनीनं अडाळीमध्ये प्रकल्प आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा देखील एक विलक्षण योगायोग आहे. त्याच्यामुळे सगळं चांगलं घडतंय आणि ते चांगलं घडत राहावं म्हणून आता संजू परब साहेबांनी काम केलं पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये आमदार व्हायचं, मंत्री व्हायचं हे कोणाच्या हातामध्ये नसतं. जसं नेत्याची कृपादृष्टी लागते तशी नशिबामध्ये देखील लागतं. आज मी निलेशजींचा मोठेपणा समजतो की त्यांनी सांगितलं की मी आणि ते शिंदे साहेबांकडे गेलो होतो, पण निलेश राणे साहेब भाषणामध्ये एवढे तरबेज झालेत. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की साहेबांनी जे काय मला सांगितलं ते मी ऐकलं आणि AB फॉर्म घेतला. साहेबांनी सांगितलेलं ऐकलं म्हणून जबाबदारीनं सांगतो. आणि नितेश राणे साहेबांनी ज्या पद्धतीनं अभ्यासात्मक कामकाज विधानसभेमध्ये सुरू केलं, हा परिणाम जे साहेबांनी सांगितलं ते राणे साहेबांनी ऐकलं म्हणूनच झालेलं आहे. याचं देखील मला मनापासूनचं कौतुक आहे. आज विधिमंडळामध्ये त्यांना जेव्हा आम्ही बघतो, संजू आपण जेव्हा आमदारकीला इच्छुक राहतो किंवा आमदार व्हावं असं आपल्याला वाटत असतं, तेव्हा प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे की विधिमंडळामध्ये कोण प्रतिनिधी काय बोलतात, कशा पद्धतीनं बोलतात, कशा पद्धतीने त्यांचा अभ्यास आहे. खरं तर विधिमंडळामध्ये गेल्यानंतर आपण मतदारसंघाचे असतोच, पण ते विधिमंडळ ही प्रॉपर्टी पूर्ण महाराष्ट्राची असते. आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी आपण बोलू शकतो. पण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की दीपक भाई असतील, निलेशजी असतील, भले महाराष्ट्रावर बोलतात पण स्वतःच्या भाषणाचा समारोप करत असताना माझ्या मतदारसंघाला काय मिळणार आहे हा प्रश्न विधिमंडळामध्ये विचारतात. हे खरं त्याच्यातलं गमक आहे. आणि म्हणून माझा जर अनुभव बघितला तर 2004ला मी देखील आमदारकीला इच्छुक होतो. निलेशजी माझा 14वा नंबर होता, 14वा. 1 नंबरला मोठे दिग्गज नेते, 2 नंबरला दीपक भाईंना माहिती आहे, दीपक भाई त्याचे साक्षीदार आहेत. 13 पर्यंत सगळे दिग्गज नेते आणि मी एवढा छोटासा कार्यकर्ता 14 नंबरला. दर 15 दिवसांना अटॅक यायची वेळ यायची. पेपरला ह्याचं फायनल झालं, त्याचं फायनल झालं, ह्याला साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला, ही सूत्रांची माहिती, ती सूत्रांची माहिती. आणि ज्या दिवशी तिकीट फायनल झालं त्यावेळी तेली साहेब वरनं 1 नंबर साहेबांनी लावला नाही, खालनं 1 नंबर लावला. 1 नंबरला मी होतो, 14 नंबरच्या माणसाला तिकीट मिळालं. त्याच्यामुळं नक्की नेत्याचा आशीर्वाद लागतो, पण त्याचबरोबर आपलं नशीब देखील लागतं आणि मतदारांचा आशीर्वाद देखील लागतो. आणि तोच निलेशजींच्या मागं उभा राहिला, तोच दीपकजींच्या मागं उभा राहिला आणि आज दोघेही सिंधुदुर्गाचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आपण काम करत राहिलं पाहिजे. कोणाला तिकीट मिळेल, कोणाला नाही मिळेल हा शेवटी नेत्यांचा प्रश्न आहे. पण जर आपण चांगलं काम केलं आणि जर चांगलं काम करून आपण लोकांपर्यंत पोहोचलो, जसं दीपक भाईंनी सांगितलं, तर कुठची अडचण राहत नाही. आणि थोडं आपण सहनशील असलं पाहिजे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं शिवसेनेमध्ये गेलो. आता सगळ्यांनीच मनातलं बोललं तर मी पण बोललं पाहिजे. मला पक्षात घेताना मी राज्यमंत्री होतो. राज्यमंत्री म्हणून मला पक्षात घेताना मला एवढ्या शब्दा घेऊन सांगितलं होतं की 2 मंत्रिपदं मिळाली तरी तू मंत्री होणार, 4 मंत्रिपदं मिळाली तरी मंत्री होणार. आणि जशी यादी जाहीर झाली, भाई तुमचं नाव जाहीर झालं आणि मी परत रत्नागिरीला आलो. 5 वर्ष मी पण काढलीत. 5 वर्ष मी देखील असं म्हणत होतो आता कोणतरी राजीनामा देईल, आता कोणतरी राजीनामा देईल. असं काही 5 वर्षात झालं नाही. परत निवडणूक लागली, परत मी निवडून आलो, साहेब शिक्षण मंत्री झाले आणि मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झालो. त्याच्यामुळे नियतीनं ज्यावेळी लिहून ठेवलेला आहे त्यावेळी तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. हा आजपर्यंत नियतीचा इतिहास आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं राजकारणामध्ये सोसलेला आहे, भोगलेला आहे. अनेक वेळी तर संघर्षाला देखील आपण सगळे मिळून सामोरं गेलो. मी मगाशीच कोणाला तरी सांगत होतो, निलेशजी तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. ज्यावेळी तुमच्यावर टीका व्हायची, ज्यावेळी तुमच्या पक्षावर टीका व्हायची, ज्यावेळी राणे साहेबांवर टीका व्हायची, इव्हन नितेश राणेंवर देखील टीका व्हायची,
त्यावेळेस सर्वप्रथम तुमची ढाल म्हणून पत्रकार परिषद घेणारा जर सिंधुदुर्गातला पहिला कार्यकर्ता तुमचा कोण असेल तर तो संजू परब होता. त्याच्यातनं मी पण गेलोय, पण मला अजिबात त्याचं दुःख नाही. संजूनं ज्या ज्या ठिकाणी प्रामाणिकपणानं निलेशजींबरोबर राहिला तिथं त्यांनी निलेशजींची भूमिका मांडली, त्या पक्षाची भूमिका मांडली, आणि असा निष्ठावंत नेता, असा निष्ठावंत कार्यकर्ता या काळामध्ये मिळणं हे खरोखरच कमालीची बाब आहे. आणि याच भावनेतनं आज संजू परबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी उभा राहिलो. माझ्या येण्यानं अजून काय होणार आहे? मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे, उद्योग मंत्री आहे. फक्त असं एक वाटेल की माझ्या एका कार्यकर्त्याच्या मित्राच्या जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाला उद्योगमंत्री येऊन गेला, हे एक चांगलं वातावरण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण होईल, एवढ्याच भावनेतनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलो. शेवटी आपण सगळ्यांनी कुटुंब म्हणून काम केलं पाहिजे. पक्ष हा शेवटी शिंदेसाहेबांच्या प्रमुख नेतृत्वाखाली चालतो, पण शिंदेसाहेब देखील एक कुटुंब प्रमुख म्हणून काम करतात. कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असताना समोरच्याच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जाणं, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं, ज्या ज्या काही सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येतील ती कामं करणं, हाच खरा राजकारणाचा खरा पाया आहे. आणि म्हणून आपण अनेक वेळा भाषणात तर सांगतो की वंदनीय बाळासाहेबांनी सांगितले की 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. माझं तर संजू परबांना सांगणं आहे की 80% समाजकारण करण्यापेक्षा 100% समाजकारण करा. ही जनता तुमच्या सोबत राहील, भाईंचा देखील आशीर्वाद राहील, निलेशजींचा देखील आशीर्वाद राहील. अशा कामांना आपण पुढे गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शेवटी मतदारांच्या हातातल्या आहेत. मी ज्यावेळी पहिल्यांदा निवडणूक निलेशची लढलो, माझ्यासमोर तर अनंत अडचणी होत्या. माझ्यासमोर 13 अपक्ष उभे होते. बरं, ते केले गेलेले होते, अपक्ष नव्हते, केले गेले होते की हा जर आता निवडून आला तर परत काय 25 वर्ष आवरणार नाही. पण 13च्या 13 लोकांचं डिपॉझिट रत्नागिरी मतदारसंघातल्या लोकांनी घालवलं आणि मला 6,000 मतांना पहिल्यांदा निवडून दिलं. आता माझा तो चढता आलेख जवळजवळ 1 लाखापर्यंत आम्ही घेऊन गेलेलो आहे. हे कशामुळे आम्ही केलं? तर जी कार्यकर्त्यांची मोठ असते, ही कार्यकर्त्यांच्या मोठ ही आपल्यासोबत राहिली, आपला विश्वास जर त्यांना मिळाला तर हे सगळे कार्यकर्ते आपल्यासाठी जीव ओतून काम करत असतात. जसं निलेशजींसाठी संजू परब अहोरात्र काम करतात. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची देखील जबाबदारी आहे. मी परवा BLAचा ज्यावेळी आढावा घेतला, मला खरोखर मनापासून समाधान वाटलं या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं की प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपण शिवसेनेच्या BLAचं काम देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असं काम केलं. त्याच्यामुळे तुम्ही संघटनेचं काम करताय, संघटना पुढे न्यायचं काम करताय. आज आपण जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये आहोत, आज आपण अनेक नगरपालिकांमध्ये सत्तेमध्ये आहोत. या सगळ्या गोष्टीचा उपयोग लोकांना आपण विकास कामं कसं करून देणार आहोत यासाठी झाला पाहिजे, अशी सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा आहे. आज मला जिल्हा प्रमुखांना महिला विनंती करायची आहे. आज महायुतीमध्ये आपण सगळे काम करत असताना मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, राणे साहेब असतील, पालकमंत्री नितेशजी असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आपण ज्यावेळी प्रयत्न करतो तेव्हा महिला भगिनींची देखील जबाबदारी आहे की महायुतीच्या सरकारमध्ये महिलांसाठी जे आपण निर्णय घेतलेले आहेत हे आपण महिला भगिनींपर्यंत पोहोचवले पाहिजेत. हा खरं तर संजू तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक संकल्प करा. महायुतीच्या मार्फत जेवढे महिलांसाठीचे उपक्रम झालेले आहेत ते तुम्ही घरापर्यंत पोहोचवले पाहिजे. किती महिलांसाठीचे उपक्रम झाले? एक तर तुम्हाला माहिती आहे, देशात जो सगळ्यात उपक्रम गाजला आणि ज्याच्यामुळे सत्ता आली ती माझी लाडकी बहीण योजना. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, साहेब देखील अनेक वेळा सांगतात, आज परबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगतो, कोणी किती प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधी बंद होणार नाही. जी महिलांसाठी चालू आहे ती कायमस्वरूपी चालू राहील. त्या सगळ्या योजना आहेत. लखपती दिदी योजना आहे, ग्रामीण भागातल्या महिलांना 50% ST प्रवास मोफतची योजना आहे, कामगारांच्या योजना आहेत, कामगार महिलांच्या योजना आहेत. या सगळ्या योजना या जर आपण प्रामाणिकपणानं मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवल्या तर शेवटी मतदारसंघामधनंच आवाज येतो की जो माझं काम करतोय, जो माझ्या मागे उभा राहतोय, जो मला आशीर्वाद देतोय, जो मला सहकार्य करतोय आणि जो माझी जबाबदारी स्वीकारतोय तोच या मतदारसंघाचा आमदार झाला पाहिजे, हा जनतेतनं आवाज येतो. आज तर सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींनी सांगितलं. मला तर भाईंना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा गाजावाजा बरेच वर्ष चालू होता. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना देखील ते करण्याचा प्रयत्न केला, पण आज काही कालावधीनं का असू दे, परंतु भाईंचं स्वप्न राज्यमंत्री असतानाचं, अर्थ राज्यमंत्री असतानाचं आज पूर्णत्वाला जात आहे. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जेवढ्या आपण आरोग्याच्या सुविधा लोकांना प्राप्त करून देऊ तेवढं लोकांचं आयुष्य सुधारत असतं आणि तेवढं पुण्य हे आपल्या पदरी जमा होत असतं.
आणि म्हणून आरोग्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, या देखील आपण सगळ्यांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजेत. मला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांना अजून एक विनंती करायची आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत म्हणून काल मी एक व्हिडिओ बघितला. आज आपण काही संकल्प करूया आणि त्या संकल्पाची पूर्ती, आज संजू परबचा वाढदिवस हे आपण निमित्त मात्र धरू, पण संघटनेचं काम म्हणून उपाध्यक्ष म्हणून एक मोहीम तुम्ही सुरू करा. शिक्षण सभापती देखील आहेत. आपल्याकडनं जो पोषण आहार दिला जातो ती बनवण्याची जी ठिकाणं आहेत ती पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही चकाचक करू, 3 महिन्यामध्ये आम्ही चकाचक करू. हा संकल्प तुम्ही हातामध्ये घेण्याची गरज आहे, कारण याच्यावरनं भविष्यात राजकारण घडू शकतं हे मी तुम्हाला आज प्रामाणिकपणानं सांगतो. त्याच्यामुळं मुलांचे कार्यक्रम असतील, मुलांना शैक्षणिक ज्ञान देण्याचे उपक्रम असतील, हे पक्षाच्या माध्यमातून आणि अशा कार्यक्रमातनं आपण पुढे आणले पाहिजेत आणि ते संघटनेच्या मार्फत आपण आणाल याची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बाळगतो. आज मोठ्या संख्येनं आपण उभं राहिला म्हणजे आज हॉल कमी पडतोय. या बाजूला देखील शेकडो लोक उभी आहेत, बाहेर देखील शेकडो लोक उभी आहेत. याच्यावरनं संजूवर आपल्याला असलेलं प्रेम आम्हाला देखील सगळ्यांना बघायला मिळालं. त्याच्यामुळे हे असंच प्रेम वृद्धिंगत जर व्हायचं असेल तर पुढच्या वाढदिवसामध्ये अजून काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम संजू परबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून राबवले गेले पाहिजेत. एक अडाळीचं उदाहरण सांगतो. एक काहीतरी गोल्फ कोर्स काहीतरी होणार होतं आणि तिथं काहीतरी आंदोलनाचा विषय झाला होता. भाईंनी माझ्याशी चर्चा केली, भाईंनी संजूशी चर्चा केली. पुढच्या एका दिवसात तो प्रश्न काहीतरी मिटला होता आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार अडाळीला जे काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करण्याचा प्रयत्न होता ते देखील आम्ही रद्द केलेला आहे. भाईंनी सांगितलं तसं 47 जे उद्योजक होते त्या सगळ्या उद्योजकांना पुन्हा एकदा जागा द्यायचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्या 47 उद्योजकांमार्फत देखील जवळजवळ 1000चा रोजगार हा अडाळीमध्ये निर्माण होणार आहे आणि जो सोलार प्लांट त्या ठिकाणी येणार आहे, सोलार पॅनल बनवण्याचा प्लांट ठिकाणी येणार आहे, त्या ठिकाणी जवळजवळ 1200 ते 1500 मुलं मुली कामाला जिथे लागणार आहेत. त्याच्यामुळं आज कदाचित उशिरा का होईना पण अडाळीमध्ये उद्योजक यायला सुरुवात होत आहेत. गोवा आणि महाराष्ट्र याच्या बॉर्डरवर असलेली अडाळी ही MIDC आहे. भविष्यामध्ये अडाळीचा विस्तार करायची जर वेळ आली, अडाळीला ॲडिशनल अडाळी म्हणून जर MIDC करायची वेळ आली उद्योजक आल्यानंतर, तेली साहेब ते देखील आज मी सांगतो की ती देखील MIDC ॲडिशनल जर आपल्याला पाहिजे असेल तर ती देखील आपण उद्योग विभागामार्फत करू. त्याच्यासाठी देखील 1 रुपया आम्ही कमी पडू देणार नाही, कारण शेवटी आपल्याला सिंधुदुर्गातल्या लोकांना गोव्याला न पाठवता आपल्याच जिल्ह्यामध्ये रोजगार द्यायचा आहे. मग तो पर्यटनाच्या माध्यमातून असेल, हॉटेलिंगच्या माध्यमातून असेल किंवा माझ्या उद्योग विभागाच्या मार्फत असेल, आपल्याला ती मुलं आपल्याकडेच ठेवायची आहेत. या उद्देशानं भविष्यात आपण सगळे एकत्रपणानं काम करूया एवढी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा संजूला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. मी 4 वेळा संजू परबना विचारलं की तुमचं वय किती, 4 वेळा, पण 4ही प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी ते उत्तर तर दिलंच नाही. ते भाषण असं कान लावून ऐकतात तसं एकदा केलं. एकदा विचारल्यावर मागं काहीतरी बघितलं, म्हटलं ठीक आहे. तिसऱ्यांदा परत विचारलं तेव्हा दुसऱ्याला कोणाला तरी बोलून पाणी मागितलं. चौथ्यांदा म्हटलं ह्यांना काही स्वतःचं वय सांगायचं नाही, त्याच्यामुळे न विचारलेलं बरं. पण भाई असं म्हणाले की तुम्ही 18 वर्षानं लहान आहात, त्यामुळे तुमचं वय मला कळलेलं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. तर मी देखील अंकगणितामध्ये फेमस आहे. 4 वेळा त्यांनी मला सांगितलं ना, हे पत्रकारांनी पण लक्षात ठेवा, तुम्ही पण छापू नका ही माझी विनंती आहे. जर वय छापण्यामुळं राजकीय संजू परब मागे येणार असतील तर त्यांचं वय छापू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. पण ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो, पाटेश्वराच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्याच्या मनातल्या सगळ्या काय मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. जो कायम हसत असतो तो त्यानं कायम हसतच राहावं आणि कायम तुझ्या पदरी हसूच यावं ही सदिच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.